नमस्कार मित्रांनो, आज सेशनमध्ये आपण इंग्रजी ग्रामरचं एक अशी कन्सेप्ट पाहणार आहेत. म्हणजे दोन प्रकारे त्यांनी पूर्ण इंग्रजी ग्रामरचं कायापालट केलेलं आहे. बघा, जुन्या इंग्रजीमध्ये पण त्यांचं महत्व आहे आणि या इंग्रजीमध्ये पण, आत्ताच्या इंग्रजीमध्ये पण त्याला महत्व आहे. बघा काय, या दोन प्रकारांनी संपूर्ण इंग्रजी ग्रामरचा कायापालट केला. आता कायापालट म्हणजे काय, की ह्यांच्या वापराशिवाय तुम्ही ग्रामर सोडवू शकत नाही. काय, ह्यांचा वापर हा 100% तुम्हाला माहिती असलाच पाहिजे आणि यांचा वापर जर माहिती असेल तर तुम्हाला ग्रामर हे व्यवस्थितपणे सोडवता येईल. खूप बेसिक कन्सेप्ट आहे. बघा, क्रियापद पहिला जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये क्रियापद काय, की तुम्ही फक्त सिंपल प्रेझेंट टेन्स आणि सिंपल पास्ट टेन्स हे दोन काळ वगळता बाकी ठिकाणी तुम्हाला क्रियापद वापरायचे. सगळ्या ठिकाणी तुम्हाला क्रियापदाचा वापर आहे. जसं म्हणतात ना की नो वर्ब नो सेंटेन्स, तसंच नो ब्लड नो लाईफ, तसंच नो वर्ब नो सेंटेन्स. म्हणजे ह्या क्रियापदांना सोडून ह्यांना सोडून अजून काही सहाय्यकारी क्रियापद आहेत, त्यांना काय म्हणलं जातं, सहाय्यकारी क्रियापद. म्हणजे बघा, हे जी क्रियापद आहे, हे जे इथं दिलेले शब्द आहेत ना, ह्यांना तुम्ही काय म्हणू शकता, सहाय्यकारी क्रियापदे. ओके, आलं लक्षात? हे कन्सेप्ट तुम्ही क्लिअर करून घ्या. काय, सहाय्यकारी क्रियापदे म्हणजे हे जे मेन क्रियापद आहेत, म्हणजे मेन वर्ब्स, हे सोडून अजून काही आहेत की जेणेकरून तुम्ही अजून वाक्यरचना बनवू शकता किंवा ग्रामरमध्ये त्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. आता ह्याचे काय झाले की हे दोन पार्ट मध्ये विभाजन झालेले. जसे की बघा, आय इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड डू डज डीड. आता हे जे आहेत यांना तुम्ही काय म्हणू शकणार, सहाय्यकारी क्रियापद आहे, पण त्याला तुम्ही प्रॉपर ग्रामर मध्ये प्रायमरी ॲक्झिलरीज म्हणजेच प्राथमिक सहाय्यकारी क्रियापदे. म्हणजे ह्यांचाही वापर जेवढा ह्यांचा आहे ह्या क्रियापदांचा मेन, जसे की बघा टू गो वेंट आणि गॉन, म्हणजे ह्या तिन्ही रूपांचा जसा वापर आहे तसा यांचा पण वापर आहे, हे लक्षात घ्या. त्यासाठी तुम्हाला यांचा वापर हा क्लिअर असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, कॅन कुड शॅल शूड विल वुड मस्ट मे माइट यूज टू, ह्यांना काय म्हणणार तुम्ही, मॉडल्स. हे कुठल्या प्रकारामध्ये मोडतं, घ्या लिहून घ्या, ह्यांना मॉडल किंवा मॉडल्स ॲक्झिलरीज. बघ, ह्यांचा उपयोग कुठं होतो, की ह्यांचा उपयोग बघा, मनस्थिती, परवानगी, शक्यता, बंधने, अपेक्षा अशा इत्यादी मानसिक कल्पना, विचार प्रकट करण्यासाठी यांचा वापर होतो. लक्षात घ्या, काय, हे जे गोल केलेले त्यांचा वापर होतो. बघा, पहिला प्रकार आहे तुमचा प्रायमरी ॲक्झिलरीज आणि दुसरा आहे मॉडेल किंवा मॉडेल्स ॲक्झिलरीज. आलं लक्षात? हे दोन प्रकार तुम्हाला पूर्णपणे माहिती असणं गरजेचे आहे आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.